लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आंदोलन, शासनाला निवेदन सादर. उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या विरोधात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत शांततेत निदर्शने करण्यात आली. तसेच शासनाला सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. समितीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे ठामपणे नमूद करण्यात आले. राज्यातील 59 अनुसूचित जातींपैकी 58 जातींनी उपवर्गीकरणाची मागणी केलेली नसताना केवळ मर्यादित घटकांच्या मागणीमुळे बहुसंख्य समाजावर अन्याय होऊ शकतो, असे समितीचे म्हणणे आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की महाराष्ट्रातील कोणत्याही अनुसूचित जातीने इतरांच्या आरक्षण हक्कांवर अतिक्रमण केलेले नाही. तसेच आरक्षणाचा अनुशेष देखील पूर्णपणे भरलेला नसल्यामुळे उपवर्गीकरण करण्याचे कोणतेही ठोस कारण अस्तित्वात नाही. समितीने न्यायमूर्ती अनंत पडर समितीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. समितीने सर्व 59 अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व सुनिश्चित केले नाही. तसेच सर्व घटकांची मते आणि बाजू ऐकून घेतलेली नसल्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे उल्लंघन झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निर्णयामध्ये राज्यांना उपवर्गीकरणाचा अधिकार दिला असला तरी त्यासाठी सखोल व अनुभवाधारित डेटा आवश्यक असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. मात्र शासनाकडे कोणताही अधिकृत, सर्वसमावेशक व विश्वासार्ह डेटा उपलब्ध नसताना उपवर्गीकरणाचा निर्णय घेण्याची घाई होत असल्याची टीका समितीने केली. उपवर्गीकरणासाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा निकष असल्याने आगामी 2026-2027च्या जनगणनेनंतर प्रत्येक जातीची अचूक लोकसंख्या व शासकीय सेवांमधील प्रतिनिधित्व स्पष्ट होईल. त्यामुळे जनगणनेपूर्वी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणीही करण्यात आली. निवेदनात भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जातींना एकत्रित संवर्ग म्हणून मान्यता देण्यात आली असून उपवर्गीकरणाची स्पष्ट घटनात्मक तरतूद नसल्याचे नमूद करण्यात आले. तसेच एखाद्या समाजाचा अपेक्षित विकास झाला नसेल तर त्या समाजासाठी स्वतंत्र विकास योजना राबवणे हा अधिक योग्य मार्ग असल्याचे सांगण्यात आले. मातंग समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचे उदाहरण देत इतर समाजांसाठीही स्वतंत्र विकास योजना राबवता येतील, असेही समितीने स्पष्ट केले. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये भेदभाव, अंतर्गत स्पर्धा व सामाजिक तणाव वाढून सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाला धक्का लागू शकतो, अशी चिंता देखील व्यक्त करण्यात आली. तसेच मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून निवड न करता केवळ आरक्षित प्रवर्गातूनच निवड करण्याच्या निर्णयालाही समितीने विरोध दर्शवला. अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून संधी मिळायला हवी, अन्यथा तो गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल, असे मत समितीने मांडले. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश पगारे, माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य, कार्याध्यक्ष सनीभाई रोकडे, समाजरक्षक अर्जुन नाना पगारे, मुख्य निमंत्रक अनिल गांगुर्डे, महिला अध्यक्षा लक्ष्मीताई ताठे, भिवानंद काळे, अविनाश आहेर, प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर अनिल आठवले, प्रशासन प्रमुख कैलास तेलोरे, IT सेल प्रमुख राहुल जगताप, पंडित पाडमुख, कच्चेभान आव्हाड, आसावरी बर्वे, आकाश भालेराव, दीपक टोके, संतोष कांबळे, किशोर गांगुर्डे, अरुण दोंदे, एकनाथ मोरे, ॲडव्होकेट राजन शिंदे, करुणासागर पगारे, डॉक्टर प्रवीण गांगुर्डे, अंकल डोळस, कांचन जाधव, सुनील साळवे, मुकुंदराव काळे, सुरेश गांगुर्डे, रमेश पात्रे, अशोक आहिरे, सुनील यशवंते, संभाजी सावळे, शामराव कामिटे, प्रशांत खरात, संजय खैरनार, नगरसेवक राहुल दिवे, दीपक जाधव, चर्मकार महासंघाचे दत्तात्रय गोतिसे, शरद काळे, बाबासाहेब चव्हाण, सुनील साखरे, प्रतीक पगारे, शंकर अवचार, नंदन पाईकराव, अनिल कळंके, वंटी थोरात, संतोष भुजबळ, प्रकाश आहिरे, आबासाहेब डोके, राजू रायमले, विनय कटारे, मारुती घोडेराव, चंद्रकांत ठाकरे, दत्ता पाईकराव, दयावान मोरे, सचिन निकम, रुपेश साळवे, सुभाष जाधव, मदन भगत, RB आहिर, निंबा सोनवणे, विजय निर्भवणे, रोहित गांगुर्डे, मंगला जाधव, गौरव जाधव, सचिन बर्वे, अशोक मोरे, सागर लोंढे, संजय नरवाडे, शरद केदारे, विजय लोखंडे, सागर जाधव, भरत रोकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. SC आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं. समितीला चर्मकार संघाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे, जो बदर समितीचा अहवाल आहे तो शासनाने तात्काळ रद्द करावा. त्याचबरोबर आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. आमच्या आरक्षणाला जर धक्का लावला
तर प्रचंड महाराष्ट्रामध्ये जनआक्रोश झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आम्ही मातंगांना लहान भाऊ समजतो. त्यांनी कुठल्याही घाणेरड्या पोस्ट मोबाईलवर टाकू नये. जर मोबाईलवर जे लोक टाकतील त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक त्याच पद्धतीनं भीमटोला पद्धतीनं उत्तर देतील. याची नोंद सर्वांनी घ्यावी. गव्हर्नमेंटला आमचं असं म्हणणं आहे, आमच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमचे खरे समाज बांधव जे बौद्ध आहेत, जे बाबासाहेबांच्या समाजाला मानतात, ते सर्व लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये चर्मकार संघाचे बबन घोलप यांनी पाठिंबा दिलेला आहे. खाटीक समाजाचे लक्ष्मण मंडाले यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर विविध पक्ष संघटनांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आयुष्यमान विवानंद आप्पा काळे, राहुल भाऊ दिवे, त्याचबरोबर सनीभाई रोकडे जिल्हा अध्यक्ष यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते आमच्या समितीच्या सदस्य आहेत. त्याचबरोबर अर्जुन नाना पगारे यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून या समितीच्या मध्ये आम्ही निवड केलेली आहे. तमाम कार्यकर्ते पदाधिकारी कैलास तेलोरेजी, त्याचबरोबर सुरेश गांगुर्डे, डॉक्टर प्रवीण गांगुर्डे, माजी न्यायाधीश अनिलजी वैद्य साहेब, लक्ष्मीताई ताठे, सनीभाई रोकडे, अनिलभाई गांगुर्डे, आमचे विक्रांत गांगुर्डे, प्रशांत गांगुर्डे, हे सर्वांनी मिळून हे अरुणा आहेर महिला आघाडीच्या, त्याचबरोबर चर्मकार संघाचे रमेश पात्रे, या सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आणि या संदर्भात लवकरात वर्गीकरण समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेलं आहे का जर हे उपवर्गीकरण जर कुठे थांबलं नाही तर आम्ही 58 जाती आज आमच्या सोबत आहे. आज माजी मंत्री बबनरावजी घोलप चर्मकार समाजाचे नेते त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आमचे बंधू राहुल भाऊ दिवे हेही सत्ताधारी पक्षातले असताना समाजाला पाठिंबा दिलेला आहे. हा एका कुठल्या समाजाचा लढा नाही आहे, प्रश्न नाही आहे. कारण आपण आज बघितलं तर सरकार हे जे काही दोन लोकांमध्ये जे भांडणं लावायचा प्रकार चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. आज जर बघितलं तर मातंग समाज हा आमचा लहाना भाऊ आहे आणि लहाना भाऊ असताना जर याच्यातले काही दलाल जे RSSला जॉईन झाले त्यांनीच हा जो घाट घातलेला आहे का दोन समाजामध्ये कुठेतरी तीड निर्माण होऊ नये, दंगे घडले पाहिजे. तर हे कुठेतरी सरकारला आमची कळकळीची विनंती आहे का तुम्ही लवकरात लवकर हे बंदर समाजाची जी कमिटी केलेली आहे ही बरखास्त करा आणि समाजामध्ये भांडणं लावायचं, तीड निर्माण करायचं हे कुठेतरी थांबवा. नाहीतर सर्व धर्म समभाव, सर्व धर्माचे लोक 58 जाती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. एवढंच तुम्हाला या निदर्शनामध्ये तुम्हाला आवाहन करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान. चळवळीच्या सर्व नेत्यांनी आज जो काही रस्त्यावर उतरलेले आहे हे राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला याचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि म्हणून मी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. आरक्षणाला जर धक्का जरी लागला तर आपण जर बघितलं असेल का या हजारो लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर हा संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जे उपकेंद्र वर्गीकरणाच्या विरोधात जे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना आम्ही ठणकावून सांगण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि याला विरोध दर्शवण्यासाठी आलेलो आहोत. जय भीम. जिल्हा लेवलला मोर्चे काढून राष्ट्रीय चर्मकार महासंघाने निवेदनं दिलेली आहेत. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे सर्व ज्या काही गट आहेत त्यांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेले आहेत. सगळ्या मागासवर्गीय समाजाचे गट आहे. कारण हा जो काही मुद्दा आहे हे आमचं मागणं नाही. आमचं मागणं आहे की तुम्ही अनुशेष कधी भरा. आमचा अनुशेष 2,74,000 बाकी आहे. तो अनुशेष भरण्याचे काम तुम्ही करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला सांगा की समिती नेमली तिचा आमचा काही संबंध नाही. आमचं मागासवर्गीयात हे काही समिती माणूस नाही. त्याच्यानंतर ती समिती आम्ही कॅबिनेटला थांबून टाकली
आता त्यांनी मुख्य सचिवांची समिती दिली. मुख्य सचिवांच्या समितीमध्ये मागं कोणी सेक्रेटरी सुद्धा नाही. म्हणजे अशी सगळी परिस्थिती आहे. हा अन्यायकारक निर्णय आहे. मी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे. एवढ्या 2-3 दिवसात ती वेळ देणार आहे आणि हे मुद्दे आम्ही प्रखरपणे मांडणार आहे. मी महाराष्ट्रातील जे नेते त्यांना एकत्र करून आम्ही 10-20 लोकांची परवानगी मागितली की 2-4 दिवसात मिळाल्यानंतर आपण निश्चितपणे जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.